आपण चांगल्या मित्राची जर संगत केली तर आपलं जीवन चांगलंच होईल. आणि एखाद्या चोराची संगत केली, गुटखा खाणाऱ्याची संगत केली, खोटं बोलणाऱ्याची संगत केली, मग आपण कसं देखील म्हणून वाईटच बोलू. चोराची संगत केली, चोरा म्हणजे मुलगा जो म्हणजे आपला मित्र आहे चोर असेल तर मग आपण काय बोलणार? चोरच. गुटखा खाणाऱ्याची संगत केली तर मग आपणही काय करणार? गुटखाच खाणार. म्हणजे आपण कुणाच्या सहवासात राहतो त्याच्यामुळे त्याचं गुण ते आपल्याला. आणि मग चांगलं जर जीवन घडवायचं असेल तर चांगलं जीवन घडण्यासाठी साधन खूप. थोडक्यात माहिती द्या. नमोबुद्धाय, जय भीम. हे युवक श्रावणी शिबिर बोर तालुक्यामध्ये दीक्षाभूमी स्मारक येथे होत असताना या शिबिरामध्ये प्रामुख्याने मुलांमधले स्मरणशक्ती वाढावी, मुलांमधला आत्मविश्वास वाढावा, शिक्षणामध्ये आपल्या मुलांना शिक्षणामध्ये जी टक्केवारी कमी पडते तर त्याच्यात ती वाढ होण्यासाठी मुलांचा आत्मविश्वास आणि अभ्यास करताना जी ताकद लागते बौद्धिक ताकद, ती बौद्धिक ताकद बौद्ध धर्माच्या नियमानुसार त्यांना मेडिटेशनमधून मिळते. आणि मग ते मेडिटेशन दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया या संस्थेच्या माध्यमातून आपण या शिबिरातून मुलांना त्यांना प्रेरित करतो आणि मुलांमध्ये अभ्यासाची ग्रोथ करतोय, जेणेकरून येणारी पिढी आणि येणारा समाज हा सुसंस्कृत, अभ्यासू आणि उच्च शिक्षित कसा होईल याचा जास्तीत जास्त प्रयत्न दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाच्या माध्यमातून संपूर्ण पुणे जिल्हा पूर्वमध्ये 982 गावामध्ये 14 तालुक्यांमध्ये जिल्ह्याचे अध्यक्ष अरुण सरोने, सांस्कृतिक उपाध्यक्ष चंद्रकांत गायकवाड गुरुजी व संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष कार्याध्यक्ष आदरणीय भीमराव साहेब आंबेडकर यांच्या मार्गदर्शनानुसार संपूर्ण भारतभर कामकाज वाढवत आहोत. आणि ते कामकाज भोरमध्ये नव्हे तर आमच्या पुणे जिल्हा पूर्वच्या अंतर्गत 14 तालुक्यांमध्ये 22 शिबिरं आम्ही आयोजित केलेली आहे. एकाच महिन्यात 22 शिबिराचं करण्याचं नियोजन आम्ही केलं आहे आणि या शिबिराला चांगला प्रतिसाद मिळत आहे. हे 3रं शिबिर चालू आहे. आपण सर्वांनी चांगल्या या शिबिरांमध्ये भविष्यात येणाऱ्या शिबिरांमध्ये मुलांना सहभागी करावं अशी मी सर्व समाजातल्या तरुण सामाजिक घटकांना आणि बंधू भगिनींना विनंती करतो. जय भीम.